दोन पवार एकत्र आले तर मला आनंदच, पवारांना एकत्र येण्यासाठी मध्यस्थीची गरज नाही. लोकशाही मराठीला दिलेल्या मुलाखतीमध्ये मंत्री छगन भुजबळांचं सूचक वक्तव्य. ठाकरे बंधूंनी एकत्र यावं असं शिवसैनिकांना वाटतं. दोन कुटुंब एकत्र आल्यास मला आनंदच. लोकशाही मराठीला दिलेल्या एक्सक्लुझिव्ह मुलाखतीमध्ये मंत्री छगन भुजबळांची प्रतिक्रिया. मी पालकमंत्रीपदाची मागणी केलेली नाही. लोकशाही मराठीला दिलेल्या एक्सक्लुझिव्ह मुलाखतीमध्ये नाशिकच्या पालकमंत्रीपदासंदर्भात छगन भुजबळांचं वक्तव्य. मराठा ओबीसी वाद मी वाढवलेला नाही. समाजामध्ये समन्वय राहावा हीच माझी भूमिका. लोकशाही मराठीला दिलेल्या मुलाखतीमध्ये भुजबळांचं वक्तव्य. शिवभोजन थाळी बंद होणार नाही. लोकशाही मराठीला दिलेल्या एक्सक्लुझिव्ह मुलाखतीमध्ये छगन भुजबळांची ग्वाही. वैष्णवी अगवणे आत्महत्येच्या प्रकरणी सासरा राजेंद्र अगवणे दीर सुशीलला अखेर 7 दिवसांनी अटक. अगवणे पिता पुत्राला 28 मे पर्यंत पोलीस कोठडी. फरार असताना राजेंद्र अगवणे पुणे, सातारा, कोल्हापूर जिल्ह्यात अलिशान गाड्या, हॉटेल आणि फार्म हाऊसवर होता थाट. पुण्यात असूनही अटकेला उशीर का? पोलिसांच्या भूमिकेवर संशय. अटकेपूर्वीचा अगवणे बाप लेकाचा हॉटेलमधील जेवतानाचा सीसीटीव्ही समोर. हुंडावळी घेणाऱ्या बाप लेकाचा हॉटेलमध्ये ताव. मुख्यमंत्री फडणवीसांनी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचं रणशिंग फुंकलं. येत्या सप्टेंबर ऑक्टोबर महिन्यात निवडणुका होणार. कार्यकर्त्यांना कामाला लागण्याचे दिले आदेश. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा उद्यापासून 2 दिवसांचा दिल्लीचा दौरा. नीती आयोगाच्या बैठकीला फडणवीस लावणार उपस्थिती. मुख्यमंत्री परिषदेत देखील राहणार हजर. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे दिल्लीच्या दौऱ्यावर जाणार. एनडीएच्या बैठकीला उपस्थित राहणार. तर महाराष्ट्रातील महत्त्वाच्या प्रश्नांवर देखील चर्चा होण्याची शक्यता. कोरोनाचा धोका पुन्हा वाढला. राज्यात आज 45 नव्या कोरोना बाधित रुग्णांची नोंद. मुंबईत सर्वाधिक 35 कोरोनाचे रुग्ण. पाकिस्तानच्या विरोधात भारताची आणखीन एक कारवाई. पाकिस्तानच्या विमानांसाठी भारताचं हवाई क्षेत्र 23 जूनपर्यंत बंद. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.